कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही। त्यासाठी कोल्हापूरकर सातत्यानं लढा देत आहेत। आता येत्या काही महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत। सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी हद्दवाढीबाबत वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत। त्यामुळे प्रशासनाचं याकडे लक्ष वेधण्याकरता तसंच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी हद्दवाढीचा आदेश मिळावा याकरता आज कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महानगरपालिकेच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी समितीचे निमंत्रक आर.के. पोवार, माजी उपमहापौर भूपाल शेटे, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, संदीप देसाई, विजय जाधव आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत हद्दवाढ न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला। यावेळी बोलताना राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सत्ताधारी गटातील आमदारांची हद्दवाढीबाबतची भूमिका संशयास्पद असून राज्य सरकार लोकांची चक्क फसवणूक करतंय असा आरोप केला। की मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीला स्थानिक आमदार म्हणतात ही कायदेशीर आहे, बाहेर दुसरे आमदार म्हणतात की बेकायदेशीर आहे। म्हणजे एकाच पक्षातले दोन आमदार या ठिकाणी वेगवेगळी दोन मतं मांडतात। मग यामध्ये समन्वय नाही आहे का? यामध्ये खरं कोण बोलतोय, खोटं कोण बोलतोय हे पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि 8 गावांचा प्रस्ताव हा शासकीय पत्रानुसार होणार आहे की नुसतंच कुणाच्या तरी सांगण्यावरनं होणार आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे। म्हणजे नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम जसं शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत घडलं, इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की हा महामार्ग या ठिकाणी आम्ही रद्द करतोय आणि आता त्यांनी सत्ता आल्यानंतर ठेकेदारांच्यासाठी हा शक्तिपीठ महामार्गाचा घाट या ठिकाणी घातलेला आहे। आणि अशाच पद्धतीचं या हद्दवाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री अनुकूल आहेत। मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं, आता हे होणार आहे, नंतर ते होणार आहे, अशा पद्धतीची वल्गना हे करतायत। लोकांची साफ फसवणूक करण्याचं काम हे सरकार करते। महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये आपल्या जमिनी सुरक्षित राहतील का अशी भीती ग्रामीण भागातील जनतेला वाटते। तसंच हद्दवाढीबाबत महायुतीच्या आमदारांची भूमिका वेगवेगळी असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं। जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास खुंटणार। कोल्हापूर शहराला अस्तित्व टिकवायचं असेल तर हद्दवाढ व्हायला हवी। पण ग्रामीण जनतेचा विरोध का की महानगरपालिकेच्या माध्यमातून जे पूर्वीचे पदाधिकारी होते, ज्या पदाधिकाऱ्यांना आरक्षण काढणे आणि आरक्षण टाकणे हे काम केलं, त्यामुळे ग्रामीण जनतेला एक भीती आता सध्या परिस्थितीत की काय परिस्थिती नेमकी होईल, आपल्या जमिनी सुस्थितीत सुरक्षित राहतील का, हा एक मुद्दा शंकास्पद आहे। महायुतीचे आमदार मीडियासमोर एक बोलतात, जनतेत गेल्यानंतर वेगळं बोलतात आणि हाऊसमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये कोणताही प्रश्न उपस्थित करत नाहीत। राज्य शासनाचं म्हणजे या राज्यकर्त्यांचं जी नेहमीची पद्धत आहे, खोटं बोल पण रेटून बोल, आणि जरी हद्दवाढ झाली तर ही हद्दवाढ टिकण्यासारखी त्यांनी करावी। या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, रघुनाथ कांबळे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, राजू जाधव, ॲडव्होकेट अनिल घाटगे, दिलीप देसाई, सुशील भांदिगरे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे यांच्यासह कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।